वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कार्याध्यास आणि कारणाध्यास. त्या कारणाध्यासाविषयी शंकेचं निरसन करत असताना सिद्धांत मताने सिद्ध केलेलं आहे की शेवटी अध्यासाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. अज्ञानाशिवाय अध्यास घडत नाही आहे. कसा घडत नाही त्याचा बराच विचार केलेला आहे. पण पूर्व पक्ष मताचा विचार घेऊन सिद्धांत मताने शेवटी अध्यासा होतोच तो सांगत असताना त्याचा विचार करून आपण आलेलो आहोत. आणखी एक तिथं शंका पूर्व पक्षाने निर्माण केलेली आहे. तुमच्या ध्यानी मनी आहे समजून मी पुढे जातोय. पण तुम्ही सतत अभ्यासामध्ये रत असता अशी सद्भावना व्यक्त करतो आणि पुढे सरकतो मी. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याचे ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते म्हणून ते अध्यस आहे असे सिद्ध आहे. अध्यस अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर सापडलं का नाही? अवच्छेद आणि आभासवाद त्याच्या खाली बारावं हिडिंग आपलं चालू आहे. त्याच्या पुढे पुढे चाला की शेवटचा पॅरेग्राफ. सापडलं का? ते कपडे शिवायला बसल्यानंतर गॅसवरती काहीतरी ठेवलेलं असतंय. मग ती जिथपर्यंत टीप मारत आली तिथून सोडतात आणि ती गॅसकडे जातात घरातली माणसं. तिथलं काम झालं की पुन्हा येतात. कुठेपर्यंत शिवत आले ते लक्ष असते त्यांचं तिथं. बरं का? बरोबर आहे ना? असंच ना. मागं टीम आणखी मागं टीम मारत बसत नाहीत. जिथपर्यंत टीप मारली त्याच्या पुढे टीप मारतात. म्हणून मी पहिला तुमचा विचार केला की तुम्ही अभ्यासामध्ये रत आहात अशी सद्भावना व्यक्त करून मी पुढे सरकतोय म्हणून मी मला पहिल्यांदा सूचना दिली ना. पण परत माग म्हटलं की ते सरकायचं नाही पुढं. आधीच ते अध्यासाचं चिंतन अगदी मराठी सांग डोकंदुखीच आहे. एवढा मोठा अध्यास झालाय तो अध्यास काय डोक्यातून जाईना. आणि हा इथला अध्यास काय डोक्यात बसना. त्या अध्यासाच्या भानगडीत तुम्हाला हे नकोच आहात. भानगडच नको म्हणजे उद्या. पुढे सरकलेलं बरं. पुढे सरकलं म्हणजे तिथपर्यंत आपण आलो. दोनदा पुन्हा ते झालं. एक हजर एक गैरहजर असा आपला एकंदर प्रवास चाललाय पाठाचा. एकंदर विवेचनावरून आहे का तिथं वाक्य? आत्मचैतन्याचे ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. त्याच्याकरता दृष्टांत दिला. कुठला दृष्टांत दिला? झोपेचा. झोपेचा दृष्टांत दिला.
मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं. याचा अर्थ तिथं अज्ञान सिद्ध होतं. अज्ञान सिद्ध होतं. मी सुखाने झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं. अज्ञान सिद्ध होतं झोपेमध्ये. मग ते कसं होतं, त्याची संगती सामान्याने विशेष रूपाने सांगितली. म्हणजे मूळ आपला विषय सिद्धांत मताचा मांडत असताना असा मांडलेला आहे, सामान्य रूपाने सर्वांना आत्म्याचं ज्ञान आहे आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. एवढं लक्षात आहे ना? म्हणजे सामान्य रूपाने ज्ञान आहे पण विशेष रूपाने अज्ञान आहे. हे सांगत असताना सामान्य विशेष भाव पुन्हा निर्माण झाले ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव निर्माण झाले. पुन्हा पूर्वपक्षाने मत केली की आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही, तुम्ही सामान्य विशेष भाव निर्माण केले कसे काय? अज्ञान आहे तुम्ही सांगितलं, पण सामान्य रूपाने विशेष रूप आत्मा तर एकच आहे. तो स्वयंप्रकाश आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. असताना तिथं सामान्य विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. मग तुम्ही सामान्य विशेष भाव कसे काय मांडले, अशी त्या विवेचनातून एक पुन्हा शंका निर्माण झाली. त्या शंकेचं निरसन करण्याकरता पुढे विचार मांडतात बर का. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याचे ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते, म्हणून ते अध्यस्त आहे हे सिद्ध झाले. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. म्हणूनच केवळ स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही, असं पूर्वपक्षांनी मत मांडलेलं आहे बर का. अध्यास का घडतो याच्याकरता सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान असं सिद्धांत मताने सिद्ध केलं. हे मानल्याशिवाय अध्यास घडतच नाही. हे घडतच नाही. पूर्वपक्षी म्हणतो आत्मा स्वयंप्रकाश आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे, तो निर्विशेष आहे, कुठलाच विशेष त्याच्या ठिकाणी नाही आहे. कुठला विशेष त्याच्या ठिकाणी नाही आहे. मग कोणता विशेष त्याच्या ठिकाणी नसताना सामान्य विशेष भाव तुम्ही कसा काय मांडला? निर्विशेष स्वयंप्रकाश स्वरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास घडतच नाही म्हणतो तो. तो स्वयंप्रकाश आहे, निर्विशेष आहे, कुठला सामान्य विशेष भाव त्याच्या ठिकाणी नाही आहे. तुम्ही अध्यासाची संगती लावण्याकरता तो मानला, तुम्ही मानला, पण माझं मत आहे तो नाहीच आहे तिथं सामान्य विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नसल्यामुळे तो निर्विशेष आहे. असा असताना तिथं अध्यास घडेल कसा? अध्यास घडेल कसा असं त्याने वर्णन केलेलं आहे. कारण एकच ते स्वरूप आहे, त्याच्यामध्ये काय वेगळेपण काही नाही ना. वेगळेपण असेल तर विशेष आणि निर्विशेष काहीतरी सांगता येतं. तो इथून तिथून स्वयंप्रकाश एकच आहे, तो प्रकाश स्वरूपच आहे. तिथं सामान्य प्रकाश आणि विशेष असा काय भाव संभवत नाही. हे संभवत नाही तर अध्यास कसा संभवेल
असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे पूर्व पक्षाने. म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही. तेव्हा आमचं मत आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही आणि ते नसल्यामुळं अध्यास स्वरूपाच्या ठिकाणी घडत नाही असं आमचं मत आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर देताना सिद्धांत मताने असं सांगितलेलं आहे, प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेत असे आमचे म्हणणे नाही. आम्ही मानत नाही सिद्धांत मताने, आणि तिथं नाहीतच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य भाव नाही आणि विशेष भाव नाही आहे. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतीतीत असणारा एक सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे असं आमचं म्हणणं आहे. प्रत्यक्ष तिथं सामान्य विशेष भाव नाही आहे, पण तुम्हाला तो येताना प्रतीतीला येताना एकदा सामान्य रूपाने येतो आणि एकदा विशेष रूपाने येतो. प्रतीती कालपुरता तो संबंध मानावा लागतो, स्वरूपाच्या ठिकाणी तो नाहीये. तुम्हाला आता त्या स्वरूपाचं ज्ञान आहे, सामान्य रूपाने ज्ञान आहे. म्हणून सामान्य आम्हाला प्रतीतीला तसा येतो म्हणून सामान्य भाव मानला, विशेष रूपाचं त्याचं ज्ञान आहे म्हणून विशेष भाव मानला. प्रतीतीला येतो तसा म्हणून प्रत्यक्ष तिथं तो भाव नाहीच आहे. म्हणजे ती प्रतीती येते, त्या प्रतीतीपुरती काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. प्रतीती कालापुरता तेवढा संबंध आहे. त्या जगताचं वर्णन करताना तेच वर्णन करले. बराच वाद आहे तो, त्याला मायावाद म्हणतात. काहींचं मत आहे माया नाहीच आहे. माया नाहीच आहे, बरोबर आहे, त्याला अस्तित्व नाहीच आहे. पण जगताची प्रतीती येते, याची संगती लावणार कशी? जगताची प्रतीती येते, याची संगती लावणार कशी? जगताच्या प्रतीती करता माया स्वीकारलेली आहे. जगताच्या प्रतीती करता माया स्वीकारलेले. प्रत्यक्ष माया नावाचा पदार्थ स्वतंत्र नाही, शोधायला गेला तर तो सापडत नाही आहे. पण ज्या अर्थी जगताची प्रतीती येते आपल्याला नामरूपाच्या रूपाने, त्या अर्थी माया आहे. तसं आपल्याला आत्मस्वरूपाच्या संबंधाने सामान्य ज्ञान आहे आणि विशेष अज्ञान आहे, हे प्रत्येकाला प्रतीतीला येतं. म्हणून ते प्रतीतीपुरतं आम्ही सामान्य विशेष भाव मानलाय, प्रत्यक्ष स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. प्रत्यक्ष स्वरूपाच्या ठिकाणी तो नाहीच आहे. कसं पटवून दिले आपल्याला? अज्ञानी जीवाना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे, तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. कसं काय सामान्य विशेष भाव मानणार, प्रतीतीपुरतं मानायचा? आज अज्ञानी जीवाना खरंच त्या आत्म्याचं ज्ञान नाही आहे. अज्ञानी जीवांची संख्या जास्त आहे ना. आत्म्याचं नाम थोडक्यात लक्षात ठेवा, देवाचं ज्ञान कोणाला आहे? कोणालाच नाही. सर्वसामान्य लोक देव मानतच नाहीत. सामान्य लोक, अज्ञानी लोक देव मानत नाहीत. का मानत नाहीत? दिसत नाही ना, म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान आहे ना. अज्ञानी लोकांचं म्हणणं आहे देव असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. हे अज्ञानच आहे ना. हे सगळे जे म्हणतात ते सगळे अज्ञानीच आहेत. हे सगळे
अज्ञानीच आहे. तुम्ही केवळ शेतामध्ये खुरपण करतो त्याला अज्ञानी समजू नका. एखादा जरी मोठ्या पदावरती असला, तो जर देव मानत नसला तरी तो अज्ञानीच आहे. सामान्य लोकाला अज्ञान म्हटलं नाही, जो मानत नाही त्याला अज्ञानी म्हटलंय बरं का. देव मानत नाही तो अज्ञान. कारण सामान्य रूपाने त्याच आपल्याला काय आहे, सामान्य रूपाने ज्ञान आहे. सामान्य रूपाने ज्ञान म्हणजे या जगामध्ये देव आहे, पण काही लोक तेही मानायला तयार नाहीत ना. तेही मानायला तयार नाहीत. एक वर्ग आहे मानणारा, देव आहे. मग देव आहे म्हटलं तर दाखवा, म्हटलं तर दाखवता येत नाही. आहे एवढंच म्हणतात. आहे म्हणजे सामान्य ज्ञान. आहे तर दाखवा, विशेष ज्ञान नाही त्याच्याविषयी, म्हणजे विशेष अज्ञान आहे. म्हणजे आज जगातामध्ये मग जर खरंच प्रत्येकाला त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान असतं तर मी मनुष्य आहे असा तो म्हटला असता का? इथं तर मी मनुष्य आहे कोणाला धरून बोलतो? ज्ञानाला धरून बोलतो का अज्ञानाला धरून बोलतो? म्हणजे अज्ञान आहे का नाही? अज्ञान सिद्धच होतं ना. जर खरंच त्याला ज्ञान असतं, मी सच्चिदानंद स्वरूप असं म्हटलं असतं ना, मी देह आहे, मी देह आहे सर्वांना, असं ज्ञान आहेच. हे अज्ञानच आहे ना. जर खरंच ज्ञान असतं विशेष रूपाने तर मी देह आहे असं म्हटलं नसतं कोणी. मी देह आहे असं ज्या अर्थी म्हणतो त्या अर्थी त्याला काय आहे? अज्ञान आहे विशेष रूपाचं अज्ञान आहे. म्हणून शब्द इथं वापरलेला, काय वापरलेला शब्द? अज्ञानी जीवाना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूप अज्ञान आहे, असे असल्यापासून मी मनुष्य आहे इत्यादी शब्द वापरला. मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी व्यापारी आहे, मी वकील आहे, मी सगळीकडे आलं इत्यादी शब्द वापरा बरं का. असा सगळा जगामध्ये व्यवहार चाललाय. तो याच पद्धतीने इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. जर तुम्ही इथं सामान्य ज्ञान नाही म्हणलं तर असा व्यवहार जगामध्ये चाललाय तो घडला नसता. तर प्रत्येकाला विशेष ज्ञान असतं तर मी देह आहे तो म्हटलाच नसता ना. हो. आज सगळं आमचा व्यवहार चाललाय तो अज्ञानाला धरून चाललाय का ज्ञानाला धरून चाललाय? अज्ञानाला धरून चाललाय. ज्ञानाला धरून चाललेला नाही. आणि अज्ञानाला धरून केल्याशिवाय व्यवहार होत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे सगळा जगतातला व्यवहार चाललाय तो अज्ञानाला धरून. म्हणजे सामान्य ज्ञान जिथं असतं तिथं काय असतं? विशेष रूपाचं अज्ञान असतं. जिथं विशेष रूपाचं ज्ञान असतं तिथं अज्ञान नसतंच. वाक्य लक्षात ठेवा. सामान्य रूपाने ज्ञान असतं तिथं विशेष रूपाचं अज्ञान असतंच. पण जिथं विशेष रूपाने ज्ञान असतं तिथं अज्ञान नसतं. संपूर्ण जगाचा विचार केला तर सर्वांच्या जीवनामध्ये हीच अवस्था आहे. प्रत्येकाला सामान्य ज्ञान आहे आणि विशेष ज्ञान आहे. कोणाविषयी? स्वरूपाविषयी. जर विशेष ज्ञान त्याला असतं तर व्यवहार त्याच्या जीवनामध्ये घडला नसता. ठीक आहे. ज्ञान जरी झालं तरी व्यवहार खोटा करावा लागतोच. ज्ञान जरी झालं तरी त्या अज्ञानाचा स्वीकार करून व्यवहार करावा लागतो. का? पण तो अज्ञानातलाच व्यवहार आहे. ज्ञानात व्यवहार घडतच नाहीये. घडत नाही. म्हणजे अज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्येही व्यवहार आहे
आणि ज्याला ज्ञान झालं त्याच्या जीवनामध्ये व्यवहार आहे. दोन्हीला फरक आहे. हा अज्ञानातला व्यवहार करून दुःखी आहे, आणि ज्याला ज्ञान झाल्यानंतर तो अज्ञानाचा स्वीकार करून व्यवहार करतो तरी सुखी आहे. त्याला दुःखाचा संबंध नाही. हा फरक आहे त्यातला. पण अशी किती आहेत? विरळा, एखादा एखादा अशी ज्ञानी एखादे हो, विरळे. हा, आज गावागावात नाहीत, जिल्ह्यात नाहीत, राष्ट्रात नाहीत. एखादा कुठंतरी असं सापडायचं आपल्याला, असे ज्ञान संपन्न असणारे. पण बहुतांश जीव अज्ञानीच आहेत की नाही. मग अज्ञानी जीवाचा विचार केला तर तो आज व्यवहार करतो, तो अज्ञानामध्येच व्यवहार करतो, ज्ञानामध्ये व्यवहार करत नाही. ज्ञानामध्ये व्यवहार करत नाही. आणि जर करायला गेला तर गोंधळ होईल ना. म्हणून मागच्या वेळी आपण तो दृष्टांत पाहिला. कुठला दृष्टांत? एकाला ज्ञान झालं बरं का, शब्द ज्ञान झालं, विशेष ज्ञान नाही झालं बरं का. आणि शब्द ज्ञान झालं, आणि शब्द ज्ञान झाल्यानंतर त्या तो पांडित्य म्हणून समाजामध्ये मिरवायला लागला. आणि पांडित्य म्हणून समाजामध्ये मिरवायल्यानंतर योगायोगाने त्या शब्दज्ञानी पुरुषाला आत्मज्ञानी पुरुषाची भेट झाली. मग बोलता बोलता म्हणले, अहो तुम्ही आमच्याकडे आलाय, अतिथी म्हणून आलाय, तेव्हा अंघोळ वगैरे करा आणि मग भोजनाकरता बसा. तो म्हणला, ज्ञानगंगे नहाले. आम्ही ज्ञानगंगेमध्ये नहालोय, आम्हाला म्हणले आंघोळीची गरज नाही. आंघोळीची गरज नाही. त्या महात्म्याने विचार केला, हा शब्द ज्ञानी आहे. पण त्या शब्द ज्ञानातच हा बोलायला लागलाय. अरे तो महात्मा विचार करू लागला, किती जरी ज्ञान प्राप्त झालं, जरी झाला संन्याशी तरी माध्यानाशी तोंडवाशी, असं वर्णन केले संतांनी. जरी संन्यासी झाला, सर्वस्वाचा त्याग केला, तरी माध्यानाला पोटात अन्न टाकावं लागतं, त्याला काहीतरी व्यवहार करावा लागतो. नाही शिजवता आला, 2 घरं भिक्षा तरी मागावी लागतेच. मागितल्याशिवाय पोट भरत नाही. हा बोलायला लागलाय, पण ह्याला पूर्ण ज्ञान झालेलं नाहीये. पूर्ण ज्ञान झालेलं नाहीये. मग आता ह्याला जागेवरती आणलं पाहिजे. असाच जरा बडबड राहिला तर समाजाचं नुकसान होईल. हो, समाजाचं नुकसान होईल. का सांगवले लक्षात ठेवा, अज्ञानाचा अंगीकार केल्याशिवाय व्यवहार होत नाही. अंगीकार केल्याशिवाय व्यवहार होत नाही. मग त्यांनी सांगितलं, हरकत नाही, आता अतिथी आलेत, पंचपक्वानाचा बेत करा. त्यांना खाऊ घातलं आणि सांगितलं सेवकांना, यांना पोटभर खाऊ घालायचं, फक्त पाणी तेवढं प्यायला द्यायचं नाही यांना. आणि हे ज्ञान गंगेमध्ये नाहलेत, यांची ताण पण भागलेली आहे. ताण पण भागलेले आहे. आणि पंचपक्वानाचा बेत झाला, जेवण दिलं, झोपण्याची व्यवस्था चांगली केली. अगदी एसी रूम, अंतरून पांघरून अगदी मऊ. पोटभर खाल्ल्यामुळे झोप चांगली लागली, गाढ झोप लागली. सांगितलं सेवकांना, बाहेरून कुलूप लावून घ्या. आणि जेव्हा पाणी मागेल तेव्हा मला सांगा, मी काय करायचं ते सांगतो. झोपले 2 तास, गाढ झोप लागली, जागे झाले. जागे झाल्यानंतर आता पक्वान्नाचा बेत होता, ताण लागल्यानंतर, ओ दार उघडा, मला ताण लागल्या, दार उघडा, ताण लागल्या, पाणी लागले, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. यांनी दार न उघडता सांगितलं, तुम्ही ज्ञानगंगेमध्ये नाहलाय ना, तिथलंच पाणी प्या ना. आता बाहेरचं कशाला मागताय म्हणले, बाहेरचं कशाला मागताय? नाही ना, ओ पाणी द्या ना तर मी मरेन. अरे ज्ञानगंगेमध्ये नाहलेल्या माणसाला का पाणी कमी आहे का म्हणले, आता तिथलंच प्यायचं. नाही म्हणले,
दरवाजा उघडा. दरवाजा उघडल्यावर पाय धरले. मी बोललो, चुकीचं बोललो म्हणले. हा, कारण जरी स्वस्वरूपाचं ज्ञान जरी झालं तरी व्यवहार करण्याकरता अज्ञान मानावं लागतं. कल्पित म्हणतात त्याला, कल्पित म्हणतात. इथं तर सगळं जग अज्ञान, इथं तर सगळं जग अज्ञान आहे. हा, जो तो उडतो, हे मी मनुष्य आहे, मी अमका आहे, मी तमका आहे बोलतो, म्हणजे अज्ञानच आहे ना, अज्ञानच आहे. हा, कोणालाच विशेष स्वरूपाचं ज्ञान नाहीये. हा, ज्या अर्थी देहालाच मी म्हणून बोलायला लागला त्या अर्थी तर अज्ञानही सिद्ध झालं आणि अध्यासही सिद्ध झाला. अज्ञानही सिद्ध झालं आणि अध्यासही सिद्ध झाला. किंबहुना शास्त्र सांगतं आत्मस्वरूपाविषयी अज्ञान असेल तर अध्यास घडतोच. काय घडतोच, तिथं मानायची गरज नाही, घडतोच. हा, म्हणून सगळा आज अज्ञानी जीवाचा विचार केला तर तो अज्ञानाला धरूनच बोलतो, अज्ञानाला धरूनच बोलतो. म्हणून तिथं शब्द वापरला, अज्ञानी जीवाना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. त्या आत्मस्वरूपाचं विशेष रूपाने काय रूप आहे ते वर्णन केलं पुढं. अस्ति, भाती, प्रिय, कुटस्थ, नित्यमुक्त्यादी आत्म्याचे स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र मी आहे, मी आहे, मी आहे म्हणजे आपलं अस्तित्व आहे याच्यातून सिद्ध होतं. पण मी आहे, मी आहे हा प्रत्येक जण बोलतो, पण बोलताना स्वरूपाला धरून बोलत नाही बरं का, देहाला धरूनच बोलतोय. मीचा कधी माणसाला विसर पडत नाही, मीचा कधी विसर पडत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये भगवंतानी विस्ताराने वर्णन केले. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैच सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद विदेव चाहम. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. मी 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 MIDCत आलोय मी. मी दुकानात आहे, मी कंपनीत आहे, मी कारखान्यात आहे, मी मठात आहे, मी मी ऐक, हेच आपलं अस्तित्वाचं ज्ञान आहे. पण हेच आपलं स्वरूप आहे हे आपल्याला त्याचं ज्ञान नाही. पण अस्तित्व रूपाने मनुष्य सदा जागा आहे. मी झोपलो होतो, मी गावाला गेलो होतो, मी भांडायला लागलो होतो, मी तिच्याजवळ होतो, मी त्याच्याजवळ होतो. मी कधी सुटलाय का? म्हणजे अस्तित्वाचं ज्ञान सर्वांना आहे, पण ते सामान्य रूपाने आहे, विशेष रूपाने नाही आहे. मग इथं पहिलं वर्णन केले ते आत्म्याचं अस्तित्व कायम आहे त्याचं बरं का. आपलं अस्तित्व कायम आहे, आपला अस्तित्वाला पण कधीही विसरत नाही. हेच आपलं स्वरूपाचं आहे ज्ञान. काय भाती, आपल्याला त्याची प्रतीती येते पुन्हा पुन्हा, भास. पुन्हा बरं का, अस्ति, भाती, प्रिय. आपल्याला, आपण आपल्यावरती प्रेम करतो का वस्तूवरती प्रेम करतो? आपण आपल्यावरती प्रेम करतो, लक्षात ठेवा. आपण देहावरती प्रेम करत नाही, घरावरती प्रेम करत नाही. घराच्या, देहाच्या स्वरूपाच्या संबंधाने घरावरती प्रेम करतो, स्वरूपाच्या संबंधाने देहावरती प्रेम करतो, स्वरूपाच्या संबंधाने कपड्यावरती प्रेम करतो. पण खरं प्रेम, आपलं प्रिय आपल्याला कोण आहे? बायको प्रिय आहे का, मुलं प्रिय का, स्वतःला स्वतः प्रिय आहे? ज्या दिवशी जीवावरती बेतलं त्यावेळी खरं आपल्यावरती प्रेम आहे आपल्याला कळतं बरं का. त्यामध्ये सगळी मेली पण मी राहिलो ना, मी वाचलो. काही कालापुरतं वाटतं हे मेले,
पण मी राहिलो एकटा ना. हा, आपण आपल्यावरती इतकं प्रेम करतो. हा, सगळं जे करतो ते स्वतः करताच करतोय, दुसऱ्या करता कोणी करत नाही. भ्रम आहे. हा, जे करतो आपण सगळं आपल्या करताच करतोय, लक्षात ठेवा. म्हणून ते स्वरूप आहे बरं का. अस्ति भाती प्रिय कुटस्थ नित्य आहे, मुक्त आहे, हे स्वरूप आहे कोणाचं? आत्म्याचं. हे स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. मीच्या रूपाने अज्ञानी लोकांना आहे, पण सामान्य रूपानेच आहे, विशेष रूपाने नाहीये. आज जो सगळा व्यवहार केला जातो त्या स्वरूपाच्या संबंधानेच धरून केला जातो. पण ते आपलं स्वरूप आहे, आपलं स्वरूप असं आहे, आपल्याला मात्र ज्ञान नाही. ज्ञान नाही ना, यालाच विशेष स्वरूपाचं अज्ञान मानलेलं आहे. पण व्यवहार केला जातो तो त्याला धरूनच व्यवहार केला जातो. मीला धरूनच सगळा व्यवहार केला जातो, का मीला सोडून? मीला धरूनच व्यवहार आहे. मी आहे म्हणूनच व्यवहार आहे, याला धरून सगळा व्यवहार आहे. व्यवहार सगळा खोटा आहे, आणि मी मात्र खरा आहे हे आपल्याला मात्र ज्ञान हाच अध्यास झालाय ना. हाच अध्यास निर्माण झाला हो. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे, मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे, आणि कुटस्थ नित्य मुक्तादी आत्म्याचे विशेष रूप ज्ञात नाही. जेथे आत्म्याचे अस्तित्व रूप आहे तेथे भातित्व प्रियत्व कुटस्थत्वादी विशेष रूप आहेच, परंतु त्या विशेष रूपाचे ज्ञान नाही. म्हणून सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात आत्मस्वरूपाचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. किती पूर्वपक्षांनी जरी मत मांडलेलं असलं, खरंच स्वरूप दृष्टीने विचार केला तर सामान्य विशेष भाव त्याच्या ठिकाणी संभवत नाहीत. सामान्य विशेष भाव संभवत नाही. पण ज्या अर्थी व्यवहार घडतो त्या अर्थी तिथं सामान्य विशेष भाव मानावा लागतो. सामान्य विशेष भाव मानावा लागतो. बघा, आपण घरामध्ये राहतो, घराविषयी अहंभाव धारण करावा लागतो तर घर राहतं बरं का. तुम्ही घर बांधलं आणि त्या घराविषयी तादात्म्य ठेवलं नाही, लोकांनी एक एक तुमच्या भिंतीच्या विटा काढून न्यायला लागलं तर हे मुक्त आहे, घेऊन जा. माझं घर आहे, वीट काढू नको म्हणावं लागतं. नाही मुक्त झालाय. कोणी कौले काढून न्यायला लागले, कोणी घरातली बल्ब काढून, कोणी घरातली भांडी घेऊन झाले, तुम्ही का बसणार? घरातली कपडे घेऊन चालले, हे नित्य मुक्त आहे ना. माझा या देहाची, या घराची, या भांड्याची, बायकोशी काही संबंध नाही म्हणून चालेल का? का हो? अहो, तिथं अहंकार धरावाच लागतो. अहंकार धरावाच लागतो. अहंकार धरल्याशिवाय घर चालत नाही. अहंकार धरल्याशिवाय गाव चालत नाही. म्हणजे अज्ञानाचा स्वीकार करावा लागतो. अज्ञानाचा स्वीकार करावा लागतो. खरंच ज्याला बोध प्राप्त होतो, ज्या बोधाला परिपूर्ण झाला, तो शेवटी कशात गुंतत नाही. तुकोबाराने विचारलं, महाराज तुमचं कसं काय? काहीच मी नो हे कोणी गावीचा, एकट ठाईचा ठाई एक. विचारलं तुकोबाराने. अहो, तुम्हाला देहूचा देहाच्या संबंधाने म्हणतात, स्वरूपाचा आणि त्या देहूचा काहीच संबंध नाही म्हणतात महाराज. स्वरूपाचा आणि त्या गावाचा काही संबंध नाहीये. लोक म्हणतात, पण माझा निश्चय आहे मी कुठलाच नाही आहे आणि मी कोणाचाच नाहीये. ही अवस्था आहे. ही अवस्था
प्राप्त होणं फार कठीण आहे. हा, फार शेवटचा काळ आहे तो. हा, त्या बोधामध्ये जायचं आहे, पण तेवढा प्रयत्न, तेवढी साधना, तिथपर्यंत आपण टिकलं पाहिजे. त्या साधनेमध्ये तेवढं निश्चयानं राहिलं पाहिजे. पण एकंदर आज हा अध्यास घडलेला आहे. आज जो आपण बंधनामध्ये सापडलो, सुखदुःख भोगायला लागलो, याला कारण काय? सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान हे मानावं लागतं, प्रत्यक्षात तिथं नाही. पूर्वपक्ष म्हणतो नाही, पूर्वपक्षाला सांगायचं आहे तुझ्या आधी आम्हाला माहित आहे तिथं नाहीये, तू सांगायची आम्हाला गरज नाही. काय तू आम्हाला शिकवायची गरज नाही. आम्हाला माहिती आहे तिथं नाहीये, पण ते सामान्य विशेष भाव मानल्याशिवाय व्यवहार होत नाही ना. व्यवहार होत नाही. आणि त्या सामान्य विशेष भावाच्या प्रतिती कालाच्या संबंधाने आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये हा अध्यास घडला. म्हणून अध्यासाला इथं हे मानावे लागतात. म्हणजे शेवटी काय मानावं लागतं? आत्मस्वरूपाचे ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाहीत, म्हणून निर्विशेष आत्मा आहे, हे सिद्धांताची हानी होत नाही. आम्ही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव मानलेले नाहीत, पण विशेष रूपाचं अज्ञान म्हणजे स्वस्वरूपाविषयी अज्ञान असल्यामुळं आज अध्यास घडला. म्हणून अध्यासाला कारण काय? स्वस्वरूपाचं अज्ञान असं सिद्ध झालेलं आहे. ज्यार्थी अध्यास घडला त्यार्थी याला काहीतरी कारण आहे, आणि कारण कोणतं असेल तर एकच, अज्ञानच मानलेलं. आणि तो कोणता अज्ञान? आत्मस्वरूपाविषयी असलेलं अज्ञान. आणि त्या अज्ञानामुळं आज अध्यास घडला, आपण बंधामध्ये सापडलो. देहाला मी म्हणणं हाच बंध आहे. देहाला मी म्हणणं हाच बंध आहे बरं का. वास्तविक त्याच्या ठिकाणी काहीही भाव नाहीत, पण आम्ही तुम्ही त्या अज्ञानावर आज त्याच्याशी बांधलो गेलेलो आहोत बरं का. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर काहीच नाही. म्हणून ती गोष्ट सांगितली जाते. एक शेतकरी बाजारामध्ये गेला, खेड्यातून शहरामध्ये गेला, आणि आता शेतकऱ्याकडे काय असेल काय सांगता येत नाही. कोणी भाजी विकायला जातं, तर कोणी वैरण विकायला जातं. काही ना काहीतरी व्यवहार शेतकरी त्या शेतावरती करतो. आता शेतामध्ये वैरण भरपूर होते, गवत विकायला शहरामध्ये गेला. मग त्या वैरणीचा एक स्वतंत्र बाजार असतो ना. मग काही लोक, श्रीमंत लोक जनावरं पाळतात, शेती नसते, पण वैरण विकत घेऊन व्यवहार केला जातो. आता हा शेतकरी तिथे गेला, एक गृहस्थ आले शिक्षित, म्हणले गवताची गाडी कितीला? मला 500 रुपयाला. पूर्वीचा काळ. चला म्हणले, व्यवहार ठरला. आणि तो गाडी घेऊन त्याच्या दारामध्ये आला. दारामध्ये आल्यानंतर त्याने बैल सोडायला सुरुवात केली. गाडीतलं गवत काढ. हो म्हणले, आपली गाडी ठरल्या 500 रुपयाला. म्हणले गाडी 500 रुपयाला ठरले. मग बरोबर आहे की, आपली गाडी ठरल्या. हो, गाडी ठरल्या म्हणजे गवताची गाडी का गवत ठरले 500 रुपयाला? ते म्हणजे आपला व्यवहार काय झाला? गवताची गाडी 500 रुपयाला. हो, बोलण्याच नाही म्हणले, आपलं ठरलंय तसं म्हणले, 500 रुपयाला गाडी. तुम्ही इथं गाडी सोडा आणि निघून जा. तुम्हाला कसं काय शक्य आहे? माझं तर या गाडीवरती पोट आहे, तेवढं गवत मी तुम्हाला नेणार, गवताची किंमत 500 रुपये. नाही म्हणले, आपलं ठरलंय गाडी 500 रुपयाला. शेतकरी विचार करू लागला. आता हा समोरचा माणूस ऐकायला तयार नाही. दोघांचा वाद चालू होता. योगायोगाने रस्त्याने एक शहाणा माणूस चालला होता. म्हणले, का बांधता? म्हणले, बघा म्हणले दादा, हे शेतकरी म्हणला, मी 500 रुपयाला व्यवहार झाला, 500 रुपयाला गाडी ठरली. मग गाडीतलं गवत काढताना म्हणते गाडी सहित 500 रुपये म्हणतोय हा. असं? हा म्हणले, काय करा म्हणले, गाडीची चाकं काढा म्हणले. गाडीची चाक, गाडीची चाकं काढा. चाकं काढताना तुम्हाला, हो तुम्हाला गाडी पाहिजे का गाडीची चाकं पाहिजेत?
गाडी पाहिजे ना, मग गाडी म्हणजे गाडीची चाकं नव्हे, चाकं काढली बाजूला. तिने झू काढला. ओ झू का काढताय, तुम्हाला गाडी पाहिजे का गाडीचं झू पाहिजे? झू काढला. त्यानंतर म्हटला गाडीचा पाटा घालो, पाटा, तुम्हाला गाडी पाहिजे का गाडीचा पाटा पाहिजे? प्रत्येक गोष्ट बाजूला केली, गाडी शिल्लक राहिली का? गाडी शिल्लक नाहीये. हे सगळे एकत्र आल्यानंतर गाडी झाली. एकत्र आल्यानंतर गाडी झाली. तसं आपल्या स्वरूपाच्या संबंधाने आपण जर शोध घ्यायला निघालं तर देह सिद्ध होतो का? गाडी म्हणजे देह, गाडी म्हणजे देह. जसा गाडीला धरून व्यवहार केल्यानंतर जसा दोघांमध्ये भांडण निर्माण झालं, तसं आपण या देहाला मी म्हटल्यामुळं आमच्यात भांडण निर्माण झालं. काळ म्हणतोय माझा देह आहे, मी म्हणतोय माझा आहे. देह हे काळाचे मित्र. ज्ञान आहे का अज्ञान आहे? हाच अध्यास निर्माण झाला ना. देहाला मी म्हणणं, सर्व त्या सांगाड्याला गाडी म्हटलं जातं. गाडी स्वतंत्र नाही आहे. तसं मी शोधायला गेला तर देहाच्या ठिकाणी देह मी सिद्ध होत नाही, आपलं स्वरूपच सिद्ध होतं. पण तेवढं ज्ञान आपल्याकडे नाही आहे. आणि ते ज्ञान आपल्याकडे नसल्यामुळं आज आपल्याला हा मी देह आहे हा अध्यास घडला. आणि त्या अध्यासाचा परिणाम माणसं क्षणाक्षणाला दुःखी होतात, क्षणाक्षणाला सुखी होतात, क्षणाक्षणाला पुन्हा दुःखी होतात, पुन्हा क्षणाक्षणाला सुखी होतात. नुसती सुखी असते तर बरं झालं असतं हो. एकदा सुखी एकदा दुःखी, एकदा दुःखी एकदा सुखी. का? वृत्ती चंचल झाली की दुःख होतं आणि वृत्ती स्थिर की सुख होतं. आता वृत्ती स्थिर आणि चंचल, वृत्ती कायम जी स्थिर असं कसं हो? एकदा आपण आपल्या स्वरूपाचं ज्ञान संपादन केल्यानंतर वृत्ती स्थिर आणि अस्थिरचा संबंधच येत नाही ना. वृत्ती रूपाने तिथं राहत नाही ना. वृत्ती रूपाने राहत नाही आहे. त्या वृत्तीच्या संबंधाने सगळा व्यवहार घडतो. ती वृत्ती जे कार्य करते, ती वृत्ती कार्य करते ती सगळी अज्ञानातच कार्य करते. असं मग विचार येऊन गेला. तुम्ही वाचा जरा निवांत बसून. काय झोपेमध्ये मी सुखाने झोपलो होतो हे ज्ञान झालं. हे अज्ञानातलं ज्ञान आहे का ज्ञानातलं ज्ञान आहे? हे अज्ञानातलं ज्ञान आहे रे. अज्ञानातलं ज्ञान आहे. कशावरून? मी सुखाने झोपलो होतो त्या स्वरूपाचं जागृतीमध्ये आपल्याला ज्ञान आहे का? नाही. मग फक्त सुषुप्तीमध्येच होतं. आणि सुषुप्तीमध्ये होतं त्यावेळी अंतःकरण वृत्ती अज्ञानामध्ये लीन होती. अज्ञानाला तर हा व्यवहार आहे सगळा, ज्ञानातला नाहीये. अज्ञानातलाच व्यवहार आहे. म्हणून तर ते सामान्य विशेष मानावं लागलं. सामान्य विशेष मानावं लागलं. लक्ष बघ. म्हणून आज आपल्याला जो एवढा मोठा अध्यास घडला, मी सच्चिदानंद रूप असताना मी देह आहे हाच अध्यास घडला. आणि या अध्यासाला जर कारण काय असेल तर अज्ञान. म्हणून सर्वाला कारण म्हणून अध्यासाचा संभव होतो का? कारणामुळं. म्हणून कारण अध्यासाचा संभव असं हिडिंग आहे याचं. 12 आहे. आणि 12 म्हटलं की लोक माणसं मागे जात नाहीत आणि पुढे जात नाहीत. त्या 12 मध्येच थांबतात जास्त बरं का. त्या 12 हेडिंग मध्येच आपण महिनाभर झाला आहोत. 12 बरोबर आहे ना. तेव्हा असा हा अध्यास का घडला त्याचं एक वाक्य लक्षात ठेवा की
आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आज अध्यास घडला. सर्व अध्यासाला कारण जर काय असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान हे सिद्ध या ठिकाणी झालेलं आहे. आणखी एकदा तुम्ही मन लावून वाचा, थोडासा वेळ द्या. जर खरंच या ज्ञानाचा आपल्याला आनंद व्हावा असं वाटत असेल तर गरज आहे. मी सांगण्याने तुम्हाला होणारा आनंद वेगळा आणि मी सांगितलेलं तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर एकट्याने वाचल्यानंतर आनंद होणारा वेगळा. तुमचा तुम्हाला वाचत असताना हा आनंद झाला पाहिजे. तुमचं तुम्हाला एकट्याला हे कळलं पाहिजे. सांगितल्यानंतर कळण्यामध्ये काय विशेष नाही हो. सांगितल्यानंतर कळल्यानंतर हे असंच आहे असं आपल्याला कळणं याच्यामध्ये फार आनंद आहे. आणि तो आनंद व्हायचा असेल तर थोडा वेळ दिलाच पाहिजे. पैसे मिळवण्यामध्ये आनंद आहे का नाही? मग तुम्ही वेळ देता ना त्याला वेळ देताय. ह्याच्यामध्ये आनंद काय नाही, आपण याला वेळ द्यायला तयार नाही. पैशामध्ये आनंद आहे, त्याला वेळ देताय ना तुम्ही ना. ह्याच्यामध्ये आनंद आहे, याला पण वेळ द्या ना. म्हणजे खराच आनंद आपल्याला कळेल की पैशातला आनंद क्षणिक आहे आणि हा आनंद नित्य आहे. म्हणून तो आपल्याला आज आवृत्त आहे अज्ञानाने, आणि ते अज्ञान कुठंतरी निवृत्त झालं पाहिजे असा संतांचा शास्त्राचा आग्रह आहे. म्हणून त्या पहिल्यांदा त्याची सिद्धी केली पाहिजे ना. पहिला ते कळवून घेतलं पाहिजे. सिद्ध झालं तर निवृत्त करता येईल. सिद्ध झालं तर निवृत्त करणार कसं? म्हणजे पहिला अज्ञान हे मानलं पाहिजे, पटलं पाहिजे विचाराने. आणि एकदा विचाराने पटल्यानंतर मग आता ते काढायचं. आता काढायचं एकदा पटलं ना, काढायला काय वेळ नाही, काढायला वेळ लागत. अजून आपल्याला पटलंच नाही तर काढायचं कसं? म्हणून ते पटवून देण्याकरता शास्त्राने एवढा मोठा अठ्ठास केलाय. बराचसा अध्यासाचा विचार आहे. पूर्व पक्ष आणि सिद्धांत पक्ष याच्यातून जेणेकरून मुमुक्षला हे ध्यानी यावं, मोक्षला ध्यानी यावं. आणि एकदा ध्यानी आलं की मग त्याच्याकरता पण तसा प्रयत्न करू. पुन्हा एक विचार इथं विस्ताराने मांडलेला आहे. पुढचा विचार आहे, कर्माने मोक्षाचा असंभव, ज्ञानाने मोक्ष सिद्धी. पूर्व पक्षानेच मत मांडलं होतं कर्माने मोक्ष होतो. तो होत नाही, त्याचा विचार पुढे सांगितलाय. तो विचार पण पुढच्या पाठात बघू. पुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.